मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली आहे। विरोधकांनी देशातल्या महिलांना हरवलं, याचे परिणाम भोगावे लागतील असं पंतप्रधान मोदी म्हणाले। यावर हे बिल महिला आरक्षणाचं नसून मतदारसंघ पुनर्रचनेचं होतं असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय। दरम्यान पंतप्रधान मोदी रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान मोदी काय म्हणाले ते पहा। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधी पक्षांनी चूक केली आहे। विरोधकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील। विरोधकांना देशातल्या महिलांना उत्तर द्यावं लागेल। हा मेसेज प्रत्येक गावातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवला पाहिजे। विरोधक आपल्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी कारण आणि तर्क शोधतायत। विरोधी पक्षानं देशातल्या महिलांना हरवलंय असं मोदी म्हणाले। पंतप्रधान मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित देखील करणार आहेत। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनीही पत्रकार परिषद घेत सरकारला उत्तर दिलं। कुछ ठोस करना है तो आप 2023 में जो सर्वसहमति से जो विधेयक पास हुआ था, पारित हुआ था, सारे दलों ने उसका समर्थन किया था, उसको लाइए और उसको अभी लागू करिए। महिलाओं को हक दीजिए। घुमाकर और दूसरी चीजों के साथ उसको अटैच करके आप गुमराह करने की कोशिश मत करिए। सीधी सी बात है, इसको अभी करिए, हम सब तैयार हैं। मणिपुर में महिलाओं को देखा, किसने पूछा? और आज आप संसद में खड़े होकर कह रहे हैं हम मसीहा बनना चाहते हैं महिलाओं के। ये बहुत स्पष्ट है कि ये महिला आरक्षण बिल की बात नहीं थी, ये परसीमन की बात थी। और मैं बहुत खुश हूँ, देश ने देखा कि जब विपक्ष एकजुट हो जाता है तो किस तरह से इनको हराया जाता है। सरकार कह रहे हैं कि ब्लैक डे है। ब्लैक डे इनके लिए इसलिए है क्योंकि पहली बार इनको धक्का लगा जो लगना चाहिए था। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षांनीही आंदोलन केलं। भाजपच्या महिला नेत्यांनी दहिसर रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन केलं। तर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी मुंबईतल्या बाळासाहेब भवनाजवळ आंदोलन केलं। 850 जागा करण्याचं हे षडयंत्र होतं, ते संसदेमध्येच लोकशाही मार्गाने उधळून लावलं। हे ढोंग आणि ही भोंदूगिरी, महिलांच्या नावावरची शोषण भाजप करते जे महिलांच्या नावाखाली, त्याचा आम्ही पर्दाफाश केला। या ऐतिहासिक निर्णयाला, विधेयकाला विरोध करून काँग्रेसने जे 1996 मध्ये केलं, 70 कोटी महिला बहिणींना जे राजकीय प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत मिळणार होतं, ते प्रतिनिधित्व काढून टाकण्याचं काम काँग्रेसने केलं।